चला बोला गणपती बाप्पा महाराज की जय. 4 वाजलेत आणि आम्ही निघतोय आता. पुढचा अपडेट पुढे देतो एक ना जरा. आता निघतो, लेट झालं ऑलरेडी. चक्क 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 काहीच ट्रॅफिक नाही आहे चाकणमध्ये पण. एंड पर्यंत स्टार्ट टू एंड काही ट्रॅफिक नाही आहे. हो एवढं फास्ट चालू ना आम्ही. आज दसरा आहे ना म्हणून काही गर्दी नाही दिसत आहे. याच्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं इतक्या वेळ. पालखी आहे, पालखी बरोबर आहे. गावची पालखी असेल ती देवाची. अशी तेच गावची पालखी बरोबर आहे म्हणून ती सगळी गर्दी. ढोल ताशे सगळे पालखी असेल ती दसऱ्याला असते ना प्रत्येक गावाचं. 7:15 वाजल्याने आम्ही पहिल्या ब्रेकला थांबलोय. उघड दरवाजा. हे पाण्याची वाटली. फर्स्ट ब्रेक. कुठे चाललोय काय चाललंय काय माहितीच. वडापाव खाणं काय काय आम्ही खजरावला सांगतो. खजराव मग तिथे कॅमेराने शूट नाही करते मी अजून. इंदोरला चाललोय पण आता पहिले जाऊन मालेगावला थांबणार आहे आज फक्त रात्रीसाठी मावशीकडे आपल्या घरी. आणि मग खजराव. इंदोर आणि खजराव. आता पहिलं थोडंसं चहा पाणी नाश्ता करून येतो. नॉनस्टॉप चालवली मी गाडी. शूट का करते मी वजन किती कमी केलं. जेव्हा जेव्हा कॅमेरा चालवतो तेव्हा आईचा फोनच चालू असतो. मी या साईडला बघायला पाहिजे ना. आम्ही इथेच बघतो. आम्ही आता थांबलोय वडापाव खायला आणि चहा घ्यायला. उद्या इंदोर सकाळी 6ला निघू आणि दुपारपर्यंत पोहोचू. पण आता तुम्हाला प्लॅन काय आहे सगळं ते सांगायला लागलं ना तुम्हाला. तेव्हा ते पण नाही सांगितलं मी. सांग तू सांग प्लॅन. मग कशासाठी चाललो कशासाठी चाललो सांग. आम्ही नको सांग ना. मला नाही येत नीट. सांग ना बेसिक सांग. अगं तू एक कट आता चहा वडापाव बेस्ट 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 बेस्ट. अगं वाव ब्युटिफुल. अच्छा आईने घेतलं दूध. आईने दूध घेतलं. सांग तू प्लॅन सांग ते सांगतो. प्लॅन काय सांगायचं नाही सांगतो. जसं जसं जाईल तसं तसं कळवतो. पण आम्ही चाललोय राजवीर आणि सौम्याच्या वेडिंगला खजुरावला मध्य प्रदेश. बॅग मागे ठेवते तुझी. नाही घे कॅमेरा. बसू का काय कर. शोल्डर पेन इथं दुखतंय माझ्या इथे. काहीतरी घेऊन ये. कुठे ते असं पिन पण होतंय. हा ना. 11:30 पोहोचलोय आम्ही आता. डायरेक्ट उद्या सकाळी इंदोर निघू तेव्हाच भेटू. कारण आजचं काही दाखवण्याचं नव्हतंच. फक्त इथे येऊन स्टे करायचा. डे 1 उद्या चालू होते. सो उद्या खरी मजा आहे. आणि हिचं काहीतरी लिपस्टिक काहीतरी हरवलंय तर ती शोधते ते पसारा. अच्छा हे शोधत होते इतक्या वेळ. ठीक आहे चलो गुड नाईट. चला गुड नाईट. भेटू उद्या मॉर्निंगला डे 1 2 काय मालेगाव टू इंदोर. किती वाजले तर दाखवले एक मिनिट तुम्हाला. 8 वाजलेत गाईज. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. आज खरा दिवस चालू होते आपला. बघा डे 1. आम्ही चाललो इंदोरला. आता 8 वाजलेत. खड्डे बघतोय मी फक्त बाकी काय नाही. पुढे जाऊन आता अपडेट करतो. कारण आम्हाला निघायचं 7ला. आम्ही निघत थोडं लेट केलेलं आहे. सो आता पटकन मी कव्हर करतो. आता इथे दाखवते तर खरं 2.5 तास. इथे 2.5 तास दाखवते तुम्हाला दिसणार रिफ्लेक्शनमुळे. पण लवकरच 2:30 वाजेपर्यंत पोहोचू असं दाखवते. पण आम्ही जरा लवकरच पोहोचू. बघू आता. हिच्यामुळे लेट झालं. बाकी काय नाही तर मग सगळं ओके होतं. ये मज्जा मज्जा मज्जा. कसलं भारी वातावरण आहे बघा. आता आम्हाला सगळं वातावरण चांगलं वाटणार. जेव्हा माणूस फिरायला नाही तर सगळं वातावरण चांगलं वाटतं. ऊन पाऊस पारा सगळं चांगलं वाटतं त्यावेळेस. हा गॉगल मी घालणार नव्हतो आता. फक्त मी व्हिडिओ स्टार्ट करायसाठी गॉगल घातलाय. नाही तर मला दिसत नाही. कारण खूप ब्लॅक दिसते. ब्लॅक. फर्स्ट टाइम आम्ही इंदोरला चाललोय. फर्स्ट टाइम आमची गाडी महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस होणार आहे. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस होऊन दुसऱ्या आमच्या ह्याच्यात जाणार राज्यामध्ये जाणार आमची गाडी. आम्ही काल पुणे टू नाशिक आलो ना. इतके घाणेरडे रस्ते आहेत ना. इतके घाणेरडे रस्ते. 4 तास 5 तासचा प्रवास 6 तास 7 तास लागले. म्हणजे 1-1.5 तास एक्स्ट्रा लागला. तसं आम्ही खायला पण थांबलो होतो. पण तरी खूप खराब रस्ते. विचार नाही केला. दुसरे टोल घ्यायचे
आणि रस्ते खराब. टोल घ्यायचे तर घ्यायचे, रस्ते तर असले खराब आहे ना. कोणी जर आता प्रवास करणार असेल ना तर प्लीज स्लो जा. रात्री तर प्रवास करूच नका, कारण रात्रीचे खड्डे दिसत नाही. म्हणजे असं एकदम असा इथं आला ते संपला विषय. खड्डाच दिसतं, एक जवळ दिसतं. तू एकदम भंगार अँगल घेते, एकदम भंगार. म्हणजे ज्यात काहीच येत नाही असा अँगल बघते तू, की ज्यात काहीच कव्हर होणार नाही. कुठला तरी यांना नितीन गडकरींना घेऊन यायला पाहिजे नाशिक ट्रिपला. आपल्या गाडीत बसवायचं साईडला आणि जोरात गाडी चालवायची, 100 चालवायची गाडी. भरा आता टोल. चलो आता खूप गप्पा झाल्या. डायरेक्ट आता थोडं कुठे खायला थांबू. आता आम्ही घरातून चहा, बिस्किट आणि हे खाल्लंय, काय म्हणतात, पोळी आणि सांडग्याची भाजी असते इकडे, ती खाल्ली आहे. वड्याची भाजी असते, वड्याची सांडग्याची, ती खाल्ली आहे. आता त्यामुळे 3 तास तरी मला काही भूक लागणार नाही. सो मी मॅक्सिमम कव्हर करायचा बघतोय. म्हणजे मग थोडंसं चहा ब्रेकला आणि थोडंसं बेसिक काही खायला थांबू. कारण 2 वाजता जेव्हा जाणार आम्ही तिथे, तेव्हा तिने काही आमच्याकडे लंच प्लॅन केला आहे त्या ठिकाणी. सो तिथं तिच्यावर खायला मजा आहे. आता बाहेर काय जास्त खाणार नाही आम्ही, जास्त वेळ थांबणार पण नाही. म्हणजे टाइम कव्हर होईल, बाकी काही नाही. थांबलं की बरं अर्धा 1 तास जातो त्यात. साडणी घेऊ का? काका 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 इकडं आहे का जागा? काय माहिती नाही मला. नाही ना भाऊ, नाही जाता येणार. पुढे ट्रक बंद पडलाय. ऑलमोस्ट आम्ही आता आहे ना 150 किलोमीटर पास केलेलं आहे आणि अजून 180 किलोमीटर बाकी आहे. सो आता चहा ब्रेक पण नाही घेतलेला अजून, कारण हिने खाकरा घालला, मी तर काहीच नाही घालला अजून. म्हटलं आता जेवढं जाता येईल तेवढं पटपट करून घेऊ क्रॉस, मग पुढे जाऊन ब्रेक घेऊ. त्यावेळेस काहीतरी खाता येईल. पण मला भूक पण आली नाही तशी. चलो लेट्स गो. मोकळं झालेलं आहे. थोडंसं जाम झालं होतं इथे, गाडी बंद पडल्यामुळे. हां, आग्रा हायवेला, हा बेसिकली आग्रा हायवे, मुंबई आग्रा हायवे हा सगळा. सो ह्या रोडला सगळे ट्रक्सच असतात. आता पुढचा जेव्हा ब्रेक घेऊ तेव्हा भेटू. काय खायना का तू? थांबायचं असेल थांबू, नाही नको थांबायला. नको थांबायला, मला थांबायचं मला. चहा बी तर घेऊ, ऍटलिस्ट चहा घेऊ. ऍक्च्युली मला चहाचं काही दिसलं नाही, थोडं थांबलं 5-10 मिनिटं. ऍक्च्युली चहा नाही घेणार आता, कारण बाहेर खूप साखर. हा, थोडं लेस शुगरला चहा जर मिळालं तर घेऊ. आणि काय खायची इच्छा नाही. थँक्यू आलं बघ, बॉर्डर आली का? थँक्यू, विजिट अगेन. ओ माय गॉड, शुक्रिया, थँक्यू, विजिट अगेन. म्हणजे हे प्रॉबेबली ह्यासाठी महाराष्ट्राच्या इथं बाउंड्री एंड होते, पण मला दिसत नाही मॅपवर बाउंड्री. वेलकम टू एमपीचा हाल तर दाखवतो मी तुम्हाला. छोटासा घाट आहे, त्यामध्ये तर थोडीफार गर्दी दिसते. काय माहिती, सगळे ट्रक्स यार, त्यामुळे याच्यामुळे ट्रॅफिक झालंय सगळं. केवढं मोठं आहे ते, एक तर पातळ, आणि आत्ता दिवसात आहे पण एवढं घाटातून. अर्धा तास गेला आमचा याच्यात. एक तर त्याच्या पुढे जाता येत नाही ना. नाही ते आता अख्खा टर्न बघ ना केवढा त्याचा, तर रेडियस बघ ना केवढा टर्नचा. तो येडेपणा झाला सगळ्यांमध्ये. किती वेळ? 3 आहेत. कशाला आता घेऊन जायचं काय माहिती. अकरा वाजलेत आणि आम्ही थांबलोय याला चहा प्यायला. आणि मी पोहे घेतले मध्य प्रदेशमध्ये फर्स्ट टाइम. तिथे नको म्हणली, मी चहा आणि पोहे घेऊ म्हणते. ॲटलिस्ट चहा पोहे खातो, लगेच निघतो, जास्त वेळ नाही, कारण आमच्या ट्रॅफिकमध्ये बराच वेळ गेला. 11 वाजले, 2-2:30 पर्यंत पोहोचू आपण. मध्य प्रदेशमधले पोहे फर्स्ट टाइम खाणार आहे मी. आणि हा चहा हिला तर मी म्हटलं घे, पण नाही घेते. विथ शेववाले पोहे. मजा करायची. गोड गोड पोहे. गोड म्हणजे वेगळा पोह्याचा. याच्यात हे पण आहे, हे म्हणतात ना आपलं, काय म्हणतात, बडीशोप आहे. खाऊन बघतो. एकच खाऊन बघ, नाही आवडत नको. आवडते तुला ना? छान आहेत पोहे, म्हणून म्हटलं मी. मस्त सुटसुटीत पोहे लागतात, चव पण मस्त लागते. नाही, कांदा नाहीच आहे त्यात. मी तुला म्हटलं 1 घास खा, 4 घास नाही. खा ग.
मी चहा पितो. एमपीचा चहा जसं आपल्या टपरीवर जसं चहा आहे. चला खाऊन लगेच निघतो, नंतर भेटू पुढे जाऊन. हा आलाच बादशाह. एवढं त्याला मी क्रॉस केलं कसं बस, आणि हा आला परत पुढे जायला माझ्या. चलो चलो चलो. काय हॉटेलचं नाव माहिती आहे काय? पण हे अगरवाल मिड डे. तर गरम झाली सर गाडी. हे अगरवाल मिड डे आम्ही इथं थांबलो होतो. तुम्हाला जर यायचं तर एमपीच्या एंट्री केल्यावर थोडंसं पुढे घाट पास केल्यावरती लगेच आहे ना. घाट पास केल्यावर लगेच आहे. हो या तुम्ही इथे. चांगलं आहे पोहे तर, म्हणजे तुम्ही ते खाल्ले असं आय डोंट नो. सुंदर पोहे आहेत. मला तर फर्स्ट टाइम आयुष्यातले सर्वात चांगले पोहे मी आज खाल्ले. हो खरे ना. हो मी पण. खरंच यार एकदम स्वीट हे परफेक्ट होते. परफेक्ट. कांदा बिंदा काहीच नव्हतं त्याच्यात, आणि एकदम त्यांचं ते शेव बिव मस्त. मी तर फर्स्ट टाइम माझा एमपी मध्ये, सो माझी एक्सपिरियन्स मला शेअर करतोच नाही आता. मजा येईल. आम्ही तर फोटो पण काढले माझ्या घर रे. चाच चौकी. गाईज वेलकम टू मध्य प्रदेश. तू पण करून दे वेलकम त्यांना. वेलकम. काय आता मी वेलकम केलंय तुमचं मध्य प्रदेशमध्ये, पण आम्ही खाल्लं आधीच आहे पोहे मध्य प्रदेशच्या आधी, बॉर्डरच्या आधी. ते मध्य प्रदेशची चव होती. नाही ते चेकपोस्ट. अरे मध्य प्रदेशचं चेकपोस्ट आहे. बॉर्डर तर आधीच लागली होती. ही चेकपोस्ट होतं ट्रकसाठी, तर चेकपोस्ट होतं ते. हे मी असं एक साईडला काय घातलंय कारण ऊन लागते या साईडने. मला चटके बसायला लागले आता. छान आहे छान आहे. प्रवास छान वाटतोय. मजा येते मला. पोहोचलोय 12 मिनिटात पोहोचतोय भाई. 12 मिनिटात पोहोचतोय आम्ही इंदोरला. आलोय आम्ही इंदोरला. इथे झोपल्याची अवस्था त्याची. 625 फुल टाकीमध्ये 625 किलोमीटर आली. जवळपास अजून त्या थोडंसं आहे. 650 किलोमीटर जवळपास गाडी फुल टाकीत जाते. 700 धरून जाऊ. 700 क्रेझी ॲव्हरेज. आणि इथे पेट्रोल किती रुपये? किती? 106 रुपये लिटर. आपल्या इथे किती? 103 रुपये लिटर. हो महाग आहे. थोडंसं महाग आहे. इंदोरमध्ये पेट्रोल महाग आहे मला माहिती नव्हतं, पण मला माहिती आहे स्टेट वाईज व्हॅरी होतं जरा गोष्टी. पण 3 रुपयाने खूप जास्त झालं. मला वाटलं 1-2 रुपयाचा फरक असेल. पण आता पुढे जाऊ जेव्हा जाऊ तेव्हा आता एमपी मध्ये जाऊ म्हणा आम्हीच आहे. तेवढंच आहे तिचं. बाकीचं नंतर घेऊन जा. प्लीज इग्नोर द पसारा, कारण सगळा पसारा आहे गाडीत. हे रितिकासाठी आहे. हे आता आम्ही त्यासाठी घेतलं घेवर, आणि काय घेतलं अजून? रबडी घेतली. रबडी आणि घेवर घेतलं. हे उत्साह मधनं. उत्साह भारी इथं आली बघ ती. हाँ मैं समझ रही थी. है क्या हमारा भेटू दे दिला. चलो यार. कैसी है तू? क्या हाल चाल? मैं तो बढ़िया. चलो चलो. क्या है बाफले? क्या रहते हैं ये बाफले है. हाँ. अच्छा ये दाल वो कड़ी है. ये चावल का उसके पुलाव एंड ये आलू. वाह हे मी खाल्लं. हे माझी होतं पाण्याचं होतं ते. ये आलू की सब्जी के साथ खाते हैं. हे कशाचं असतं पण? ये आटे का ही रहता है. अच्छा आटे का रहता है क्या? पाऊस चांगला पडून गेला वाटतं एवढ्यात. 6:45 वाजतात. जे आम्ही दुपारी जेवण केलं झोपलो ना 2 तास, 4 ते 6. आता चहा पिऊन उठलं असं मला अजून सुचते माझ्याकडे. अरे अरेंज करावं लागेल की नाही हे सगळं. आता आम्ही जाणार 56ला. दुपारी खाली अजून जेलं नाही, पण 56ला चाललो होतं. खरं रात्री काय जेवायचं नाही. 56वरनं जे खाऊ तेच. लॅपटॉपची वॅकन घ्यावं लागेल मला वरती. लॅपटॉप आहे जे डेटा रोजचा रोज डेटा कॉपी करून घ्यावा लागेल मला रोजचा. ट्रायपॉड आणलं तर आहे, पण तो काही यूज होणार नाही असं वाटतंय मला. ही एक बॅग घेतो, त्याच्यात चार्जेस आणि बाकीचं आहे सगळं. चेंज करायचं चेंज करतो मी, नाही तर याच कपड्यांवर जातो. 56 इंदोरचे रस्ते. इंदोरचे रस्ते वॉक करतो आम्ही आता या दोघींबरोबर. जी गाडी अलीकडेच पार्क केली आणि मग 56ला चाललोय चालत, कारण ती म्हटली पार्किंग मिळालं नाही तर परत प्रॉब्लेम येईल. आता ॲक्च्युली मी दुपारी इन्नी खाऊ घातले ना, माझं अजून पोट भरलेलंच आहे. जास्त भूक नाही मला. हो ये 56. ओ माय गॉड 56 बघितले आपण असे. अरे फोटो पण काढावा लागेल का आपल्याला इथे? ये है मेन स्ट्रीट. ये एक्चुअली जो 56 पेटेंट दुकान है. अच्छा ये वाले लाइन. अच्छा या साइडला 56 पेटेंट आणि या साइडला नवीन नए खोले अभी. हाँ बहुत झाले इधर, बहुत है अभी. तो क्या खाना है भाई? जॉनी हॉट डॉग यहाँ का फेमस है. तू बोल अभी क्या क्या जो हॉट डॉग फेमस है. हाँ हॉट डॉग. हाँ हॉट डॉग बोला था उसने. जैसे वेज हॉट डॉग होता है और एक नॉन वेज हॉट डॉग होता है. तुम लोग जो खाओगे वैसा. फोटो काढू 56च्या इथे.
फोटो वरती टाकले सगळे नंबर. अरे काय क्रेझी गर्दी आहे रे, भरपूर गर्दी आहे ना. हाँ रितिका बहुत गर्दी है कुछ भी नहीं आज बहुत ये जॉनी हॉट डॉग. सेलिब्रिटीज देखी है. ओह अच्छा, वैसे भी है क्या? सेलिब्रिटीज है जो आ चुके पहले. अच्छा वो भी उनके साथ फोटोज डाले. भाई आप सेलिब्रिटीज की फोटोज दिखेंगे. मीन्स वो दुकान बहुत पुरानी है अच्छा. और बहुत फेमस है. एवढे सेलिब्रिटी होऊन गेले. अरे खूप आले, बहुत ही आले इधर फोटो डाले उन्होंने. चलो ओ माय गॉड. अरे ये तो हॉट डॉग मतलब मुझे वड़ा पाव है का? रुको. हाँ मुझे पहले यही लगा था. एक चीज यहाँ पे नोटिस की होगी ना, हाँ तो मैक्सिमम सभी लोगों ने मतलब प्लेट जो है डस्टबिन में डाला होगा. हाँ साफ है, सबके ऐसे प्लेट साफ है, साफ है, साफ है, सही साफ है. थोड़ा थोड़ा ही कहेंगे, कुछ कुछ गिरा होगा, बच्चे से गिरा होगा तो गलती से वैसा. हाँ निकिता से घे. ये दो चटनी में डुबाया. दिखा दिखा. वेज वाले है ना अपन लोग. यस. मैं दोनों चटनी को dip दोनों करना. चटनी लेके. बहुत गर्म है क्या? क्या लगता है कैसा है? Did you like it? मस्त मस्त. वड़ा पावची फिलिंग येते मला, हॉट डॉग वाटत नाही पण. Exactly. यही आपल्याकडे मेरा वड़ा पाव. point है. फीलिंग एक्चुअली पोटैटो. But then हाँ, but चिकन थोड़ा वाला चिकन रहेगा सिर्फ, बस ज्यादा कुछ है ना. इसका सॉस थोड़ा डिफरेंट है. हाँ बस बस. कितने का है? 1.30 का सिर्फ. यह खाना बहुत सस्ता है. तुम नॉर्मली 20 रुपयाला. वड़ा पाव सारखा आहे म्हणजे. आपल्याकडे वडा पाव 25 रुपये झालाय. पोहा मिल जाता है 20-20 रुपए में अच्छा खासा. आता मी खाऊन पुढचं खायला जाऊ तेव्हा त्यावेळेस दाखवता की आता काय हे काय दाखवणार नाही. इंदोरी चाट हे तर आपलं नॉर्मल आहे ना, हेच आहे. हो का? म्हटलं की ट्राई करके देख. ये दही पुरी खाता मैं. दही पूरी खा ले. हाँ. ओए माय गॉड. अरे हाँ. उसको तो पसंद नहीं. हां कैच कर पाओ. ब्रेड अभी अच्छा दही पुरी म्हणजे नाही चांगलं. मसाला पुरी खाते. हां गोड आहे गोड. आगे आया 2 मिनिट. खाने तक नहीं देना चाहिए. खाने दे भाई 2 मिनिट. गरम आहे का? गरम. हो गरम आहे, खूप गरम आहे. हां आराम से आराम से. हे कसं लाईफ टाक. काका आहे ना आयुष्याच्या आणि बेनच्या दोघांच्या एजवर येतं. काकूंची भीती एवढी आहे ना की हां लाईफ आफ्टर मॅरेज 60 असं होतं बघा पोरांनो. दाखवायला नाही पाहिजे असं निकिता, पण पहिला लाज नाही वाटत. अरे बकेट म्हणून येतो दूर एवढा. आईसचं काय मिळतं इथं? आम्ही इथं शिकंजी बघितलं, हे म्हणजे शिकंजी मला वाटलं लिंबू पाणी नाही म्हणते ती. नींबू पानी नहीं. काय असतं मग? मी पिऊन सांगतो. अच्छा मिल्क बेस रहता है, मिल्क पानी का रहता है. पंखे लावले तिथे गरम होतं तर. यहाँ पे शिकंजी है ना भाई, शिकंजी अपने को लेना बस. अक्षय कुमार ने घेतलं. हो अरे तो बहुत गाढ़ा है रे. ट्राई करो, उसके बाद तुम कंफ्यूजन्स में आओ गाइस. मस्त आहे. चीज. शिकंजी फॉर फर्स्ट टाइम. मला वाटलं तर लिंबू पाणी असतं यार, हे तर एक वेगळंच आहे. हां क्या मी खरी रिव्ह्यू देऊ शकतो. अरे तर वेगळंच वास होतं रे. पहिला भारी घे. अच्छा ना. अरे मस्त आहे. ऐसा बाल कट रहा था. कोई नहीं ये आना चाहिए. अच्छा है ना. पीतू मस्त रे. ऐसा बहुत रिफ्रेशिंग टेस्ट. मस्त आहे. और ज़्यादा मीठा भी नहीं. नाही मीठा नाही आहे. हे उपासाला चालतं, हे सगळ्याला चालतं. एक्चुअली ये दुकान बहुत हाइजीनिक है. हाँ तो इसके ऊपर थोड़ा भरोसा ज़्यादा है मुझे. नहीं अंकल के एक
सिकंदर इसपे से लगाई एकंदर पैसे काय हिंदी यायचं बघा. एक तर तू मराठीत बोल, मी पण मराठीत बोलतोय, त्या प्रॉब्लेम नाही. अरे आता हिंदी में बहुत दिन के बाद हिच्यामुळे हिंदी मराठी मिक्स होते माझं. तू मराठीत बोल ग, मजा येऊन जाते, मजा येऊन जाते. काका पण जर एक मिनिट, काकांचा आउटफिट दाखवते मला. अक्षय जबरदस्त आहे काका, हे ओनर आहेत. कसे विषय खोल घेणार आहेत, व्हाईट व्हाईट पूर्ण वाईट आहे, शूज पण वाईट आहेत. छान दिसतात काका. ऐला अरे थँक्यू. काकांनी आमच्यासाठी आणलं नाही, चांगले काका. हे ते आपलं काका, थँक्यू सो मच. पार्सल येईल होतं पार्सल येणार नाही काका. काका असं देऊन राहते, 1-2 आपल्या फ्री देऊन राहते आज. अच्छा, कॅमेराचे फायदे, कॅमेरा घेऊन आल्याचे फायदे फ्रीमध्ये आम्हाला टेस्टिंग देऊन टाकतो. मैं इतने बड़ा करूँ मुझे फ्री में मिला. हां यही में पकड़ बहुत मीठा है. अगं मी मेरे से हो गया. अगं तू नाही जमत तुला कॅमेरा हँडल. हे जर मी खाल्लं तर मला चिकनची चव जाते, असं होतं. आता काकांना इतके वर्ष आपण आहे ना ह्याच्यात होतो की ना चिकनची म्हणजे लिंबू पाणी असतं. लिंबू पाणी नाही रे. हाँ, यहाँ पे सिर्फ अलग है. अच्छा चिकन नींबू पानी मुझे भी लगता था. जब बाहर इधर शिकंजी रहता है उधर वो क्या रहता है? यहाँ इंदौर में शिकंजी इसको और बाहर क्या रहता है फिर? मतलब अगर समझो नींबू पानी. यूपी में गए तो उधर शिकंजी मतलब नींबू पाणी रहेगा ना. हाँ, आता इथलं शिकंजी म्हणजे दुधाचं आहे. आता मला हे पण खावं लागेल, काकांनी एवढं दिलंय मनापासून तर. काका खास त्याच्यासाठी बाहेर आले. हां काका त्याच्यासाठी खास बाहेर आले. गल्ला छोड़ के आए थे गल्ला. बहुत बड़ी बात है. काकांची पासून आहे. काकांवर फोटो काढायचा का? हाँ काकांवर फोटो काढून इंस्टावर टाकतो, जसं अक्षय पण टाकलं तसं. काही वर्षांनी अरे थैंक यू इंदौर. हाँ काही वर्षांनी फिर बोल सकता है फेमस होने के बाद डाल देंगे फिर काका मेरा भी फोटो उनके साथ. एग्जैक्टली. ओ हे तर मी मॅनिफेस्ट केले आता. गँग 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 मला कुत्ते भी आलसी है. 9 वाजले आत्ताशी. थैंक यू सो मच. प्रेम प्रेम प्रेम. प्रेम फेस रिकग्नाइजेशन. अरे फेस पे ही हो जाता है क्या अभी? फेस पे भी होता है. नाइस. हॅलो निखिल. झालं 56. आम्ही वाजले 10 वाजले आता आलो आम्ही. पोट फुल भरलंय माझं, पण आता हे थोडंसं खाऊ. आम्ही चिकनची एक एक्स्ट्रा घेतली तरी. अरे केवढा आवाज आहे हा. चलो चलो आपण व्हिडिओ एंड करू आहे की नाही. तेच डन फॉर डे 1. येस डे 1 एंड आहे. अब डे 2 कल से. लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. अरे मी अर्ज दाखवतो. हां चलो म्हणजे उद्या चाललो आम्ही ओंकारेश्वरला, तिकडे भेटू. बाय, गुड नाईट.